पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय अखेर सरकार आता मागे घेणार आहे। हिंदी सक्ती मागे घेण्याबाबत 2 दिवसात सुधारित परिपत्रक जाहीर केलं जाईल। महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला पालक संघटना, राजकीय पक्षांनी सातत्याने विरोध केलेला होता। हिंदी सक्ती खपवून घेणार नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भातला इशारा दिलेला होता। तर 16 जून पासून राज्यभरातील शाळा सुरू होत आहेत, त्यामुळे आज किंवा उद्या हा निर्णय रद्द केला जाणार असं समजतंय। हिंदी सक्तीच्या खरे तर वादाला 1.5 महिन्यांपासून अधिक काळ उलटला तरी सुद्धा सुधारित परिपत्रक अद्यापही काही निघालेलं नाही। जीआरच्या संदर्भात हिंदीच्या संदर्भामध्ये जो काही पाठीमागच्या काळामध्ये तिसरी भाषा म्हणून शासन निर्णय केलेला त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, आपण बघितलेलं होतं खरं तर हिंदी सक्तीचा निर्णय सरकारनं जेव्हा जाहीर केलेला होता त्या क्षणापासून खरं तर सातत्याने त्याला विरोध केला जात होता। बघायला गेलं तर विरोधकांनी यावर आक्षेप घेतलेला होता। अखेर सरकारनं हा निर्णय मागे घेतलेला आहे। गौरी, आपण जर पाहिलं तर केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार जो निर्णय घेण्यात आला होता त्याला राज्य शासनाने देखील पाठिंबा दर्शविला होता। मात्र पहिलीपासून हिंदी विषय जर सक्तीचा होणार असेल तर त्याला विरोध झालेला आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाला। राजकीय नेत्यांपासून ते पालक असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, त्यांनी देखील विरोध केला होता। प्रचंड विरोध झाल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील एक पत्रकार परिषद घेऊन तोंडी निर्णय जाहीर केला होता की ह्या हिंदी विषयाच्या सक्तीला जर विरोध होत असेल तर आम्ही हिंदी विषयाची जी सक्ती आहे तो निर्णय मागे घेऊ, अशी तोंडी घोषणा केली होती। मात्र आता शाळा सुरू होण्याला 2 दिवस बाकी राहिलेले आहेत, मात्र अजूनही शासकीय परिपत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं नाही। मात्र आजही पालकांमध्ये संभ्रम आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील संभ्रम पाहायला मिळतोय, कारण तोंडी निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र येत्या 2 दिवसामध्ये जो हा हिंदी विषय आहे किंवा हिंदीची जी सक्ती आहे तो निर्णय मागे घेण्याचं लवकरच 2 दिवसामध्ये परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता या निर्णयामुळे पालकांमध्ये किंवा विरोधकांकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।